आज गणपती बाप्पांचा 5वा दिवस आणि आज मी परत ब्लॉगची सुरुवात रांगोळीपासूनच करणार आहे. तर आजही मी गणपतीचीच रांगोळी काढणार आहे, पण आजची रांगोळी थोडी सिंपलच आहे. म्हणजे या रांगोळीला मला फक्त 10 ते 12 मिनिटेच लागलेत. 10 ते 12 मिनिटातच मी ही रांगोळी कंप्लीट केली आहे. आज संडे आहे, सगळे घरीच आहे. डुगूला पण संडे असल्यामुळे सुट्टीच आहे, तर आज तो पण मला थोडं मदत करतो आहे. कलर वगैरे आणण्यात त्याने माझी मदत केली आहे आणि परत इथे रांगोळी मध्ये मध्ये करतो आहे. मी रांगोळी काढायला बसले की यालाच जास्त खुशी होते, पण हा मध्ये मध्ये बोलत होता की चला मम्मी आज संडे आहे, आपण कुठेतरी जाऊन येऊ, गणपती बघून येऊ. पण दुपारी गणपती बघायला पॉसिबल होत नाही, कारण मला पण नैवेद्यासाठी स्वयंपाक वगैरे करायचं होतं. परत रोजच्याप्रमाणे गणपती बाप्पांसाठी मोदकसुद्धा बनवायचे होते. तसं तर संडे असल्यामुळे आम्ही आधीच डिसाईड केलं होतं की आज मुलांना मेला फिरवायला आणि गणपती बघायला न्यायचंच आहे, तर आम्हाला जायचंच होतं. तसंला रांगोळी काढून झाली आहे. आता मोदक बनवायला सुरुवात करते. आजचे मोदक मी गव्हाच्या पिठाचे बनवले आहे. या गव्हाच्या पिठाच्या मोदकाची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे. तुम्ही ते चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. हे मोदक खाताना लक्षातच नव्हते येत की हे गव्हाच्या पिठाचे मोदक आहे. खूप टेस्टी झाले होते. मोदक होताच पटापट स्वयंपाक करून घेतला आणि आरतीला सुरुवात केली. आरती झाल्यावर 10-15 मिनिटे बसून आम्ही परत गणपती बघायला बाहेर निघालो. बाहेर निघाल्यावर डुगूच्या बडबडीवरून एवढं कळलं की याला गणपती बघण्याचं काही एक्साइटमेंट नाही आहे. याला एक्साइटमेंट आहे तर फक्त मेला फिरण्यासाठी, की मी या झुल्यावर बसणार, मी त्या झुल्यावर बसणार, मी एवढे राईड्स करेल, बस याचंच त्याला जास्त एक्साइटमेंट होतं. सगळ्यात आधी आम्ही गेलो गांधीबागचा गणपती बघायला आणि तिथे असं केदारनाथचं थीम बनवलं होतं. इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं. डेकोरेशन बघून असं वाटलं की यातनं पूर्णच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायला पाहिजे, तर मी पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे. इथे गणपतीबरोबर 12 ज्योतिर्लिंगचं पण दर्शन करायला मिळालं आम्हाला. गणपतीच्या स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा एंट्रन्स असते तेव्हा 6 ज्योतिर्लिंग मिळाले आणि एक्झिटच्या टाईमला 6 ज्योतिर्लिंग, असे टोटल 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला मिळालं आहे. तर व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला एक एक करून सगळंच बघायला मिळणार आहे. आणि हे सगळं डेकोरेशन त्यांनी एका गुफेत केली होती. खूप सुंदर गुफा बनवली होती. डेकोरेशन खूप सुंदर होतं. आतमध्ये फोटोज काढण्यासारखं खूप काही छान होतं आणि आम्ही खूप फोटोज पण काढले आणि व्हिडिओज तर पूर्णच काढलेला आहे. आता इथे मी बोलून एक्सप्लेन करण्यापेक्षा मी व्हिडिओज काढते आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि खरंच खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा आणि बघून या. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. व्हिडिओ आता इथून आम्ही एक्झिट झालो आणि नागपूरच्या राजाकडे गेलो. नागपूरच्या राजासाठी बघा, महालपासूनच लाईटिंग वगैरे सुरू झाली आहे आणि रात्रीचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसत आहे लाईटिंगमध्ये. आता मी नागपूरच्या राजाकडे पोचलो आणि चला आता आपण नागपूरच्या राजाचे पण दर्शन करूया. आतमध्ये खूप गर्दी होती. गर्दी तर नव्हती, पण दर्शनासाठी लाईन खूप मोठी होती आणि एवढ्या मोठ्या लाईनमधून मुलं एका जागी राहील हे पॉसिबलच नव्हतं, म्हणून आम्ही दुरूनच दर्शन घेतलं आणि झूम करून आम्ही तुम्हाला फोटो दाखवतो आहे. बघा, नागपूरचा राजा खूप मोठा असतो आणि खूप छान डेकोरेशन केलं राहते इथे पण. म्हणजे नागपूरच्या राजाकडे कधी असं वेगळं नसतं, खूप सिंपल सोबर असते, खूप छान डेकोरेशन राहते. म्हणजे इथे गुफा, पहाड किंवा कुठल्या प्रकारची अशी थीम वगैरे बनवत नाही, सिंपल डेकोरेशन करतात, पण नेहमीच खूप छान राहतं. नागपूरच्या राजाचे दुरून दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो मेला फिरायला, म्हणजे मुलांच्या फेवरेट जागी. या मेल्यामध्ये एंट्रन्स करताना असं फ्लाईटचं थीम बनवलं होतं.
खूप लोक तर इथे एंट्रन्समध्येच खूप फोटोशूट वगैरे करत बसले होते. तर आम्ही पण थोडाफार फोटोशूट करूनच घेतला. पण मेल्याच्या आत एंटर करताबरोबर पाऊसच सुरू झाला, त्यामुळे थोडा गोंधळ झाला. पण इथले सगळे झुले बघून मुलांना झुलण्याशिवाय वापस यायचंच नव्हतं. मग डुगूच्या पप्पाने डुगूला पावसातच 1-2 राईड करून दिले. तेव्हापर्यंत मी काशूला घेऊन एका शेडखाली उभी होती, पाऊस येत असल्यामुळे. आणि मेल्यात गेल्यावर तर खाण्यापिण्याचं सांगायची गरजच नाही. तिथे इतकं काही असतं चटपटं खायला की ते खाल्ल्याशिवाय तर आपण वापस येऊच शकत नाही. मी तर खाऊनच आले. आणि मी मेल्यात गेल्यानंतर फूडच एन्जॉय करू शकते, कारण मी कधीच झुल्यावर बसत नाही. मी फक्त एकच राईड केलेलं आहे इथे, ते म्हणजे ड्रॅगन ट्रेन. आणि मला त्यावर सुद्धा भीती वाटते, मी कधीच बसत नाही. आणि मेल्यात गेल्यानंतर मी फक्त तेच ड्रॅगन ट्रेनमध्येच बसते आणि ते पण भीतच बसते. तर इथे बघा मी तिकीट काढून घेत आहे त्या ट्रेनची. त्या ड्रॅगन ट्रेनमध्ये बसण्यासाठी जास्त लोक नव्हते, आम्हीच होतो. जास्त लोक म्हणजे कोणीच नव्हतं, फक्त आम्हीच होतो. दोन्ही मुलं या ट्रेनमध्ये खूप एन्जॉय करत होते. काशूला पण भीती वाटली नाही आणि डुगूला तर भीती वाटतच नाही. आणि त्याच्या पप्पाला तर मोठ्या मोठ्या झुल्यात पण भीती वाटत नाही. फक्त मलाच एक आहे की मला 4 डब्याच्या झुल्यातही बसल्यावर भीती वाटते. म्हणून झुले झुलणं म्हणजे हे माझ्यासाठी खूप मोठं टास्क आहे आणि हे मी कधीच कंप्लीट करू नाही शकणार. आणि या ट्रेनमधून उतरल्यानंतर डुगूचे पप्पा माझी खूप मजाक उडवत होते की तुला तर लहान मुलांच्या ट्रेनमध्ये बसवायला पाहिजे. आणि खरंच आम्ही जेव्हा या 2 मुलांची तिकीट काढायला गेलो ना, लहान छोट्या मिनी ट्रेनमध्ये यांना बसवायला, तर त्या तिकीट मास्टरनी मला बोलले की ही लहान आहे, होऊ शकते ही म्हणजे चालत्या ट्रेनमध्ये उतरू पण शकेल, होऊ शकतं त्यांच्याकडे कधीतरी असा इन्सिडेंट झाला असेल. म्हणून ते मला अलर्ट करत होते आणि बोलले की तुम्ही पण यांच्यासोबत बसू शकता, म्हणजे तिला कॅरी करायला. तर मी त्यांच्यासोबत त्या मिनी ट्रेनमध्ये बसली आणि त्यामध्ये पण हे दोघंही एन्जॉय करत होते आणि मलाच एक चक्कर आलं तिथे पण, कारण ते खूप असं राऊंड फिरत होतं आणि खूप फास्टमध्ये फिरत होतं. तर मुलांना तर मजाच येते प्रत्येक झुल्यावर, पण मला त्यातही चक्करच येत होता. तर आजचा संडे असा मुलांनी खूप छान एन्जॉय केला. मुलांबरोबर मला पण एन्जॉय करायला मिळालं आणि खूप छान फिरलो आम्ही. पाऊस असल्यामुळे जास्त काही गणपती बघायला मिळालं नाही. आम्ही 2च गणपती बघितले, एक म्हणजे गांधीबागचा गणपती आणि एक नागपूरच्या राजा. असा आजचा दिवस आमचा खूप मजेत